श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशायमा धन्य धन्य ते या जगती स्वामी त्यांनी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोकाचमत्कार दाय विधी काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे राहिले मोहळा माझी वास्तवे करीत आपा टोळ झाले दत्त तेथेची चाकल्य वृत्त अल्पमती केवी बनू सवे घेऊन या स्वामीची टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनिया बहुत वर्षिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले राम द्वारी वैसले यती राजस्वेचेने तेथे एक विद्य होतात तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीशी जाणून या ईश्वरमती चोळप्पा करी आदळ योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असोनिया कारभारी परमज्ञानी असतीजे चोळप्पाचे गृहा प्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी बसरली माग नृपाची कळला वृत्तांत ही आली आपुलिया नगरात यती विख्यात पादले वार्ता ऐसी ऐकोनिया राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊन या लवलाही भेटू तया यतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसा वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनिया आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकल सभा आनंदिली समस्ती पावले वंदिली षोडोपचारी पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत्तय ऋतोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय श्री स्वामी समर्थ।